नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती. खडतर प्रवासातून झाला करोडपती. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणेश नावाचा मुलगा राहत होता. मातीचं छोटंसं घर, गळकं छप्पर आणि 2 वेळच्या जेवणाचीही खात्री नव्हती. त्याचे वडील रोजंदारी मजुरी करायचे, पण एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. घरात फक्त गणेश आणि त्याची आई लता उरली. लता दिवसभर शेतात काम करायची. संध्याकाळी घरी आल्यावर ती गणेशला म्हणायची, "बाळा, आपल्याकडे पैसा नाही, पण शिक्षण आहे. हे कोणी चोरू शकत नाही." गणेश शाळेत हुशार होता, पण अनेकदा तो उपाशीपोटी शाळेत जायचा. वर्गातील काही मुलं त्यांची फाटकी बॅग आणि तुटलेल्या चप्पलवरून हसायची. एक दिवस शिक्षकांनी विचारलं, "मोठा होऊन काय बनणार?" कोणी डॉक्टर म्हटलं, कोणी पोलीस. गणेश उठला आणि म्हणाला, "मी इतका मोठा माणूस बनेन की माझ्या आईला पुन्हा कधी मजुरी करावी लागणार नाही." संपूर्ण वर्ग हसला, पण शिक्षकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, "लोक हसतात तेव्हा स्वप्न सोडायची नसतं, अजून मेहनत करायची असते." त्या दिवसापासून गणेशचं आयुष्य बदललं. सकाळी वर्तमानपत्र टाकायचा, दुपारी शाळा, संध्याकाळी एक चहाच्या टपरीवर काम आणि रात्री अभ्यास, असा दिनक्रम अनेक वर्ष चालू राहिला. 12वीत त्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. गावभर त्याचं कौतुक झालं, पण पुढच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्याच वेळी गावातील वृद्ध शिक्षकांनी त्याला बोलावलं. "हे घे." त्यांनी एक लिफाफा त्याच्या हातात दिला. त्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षाची फी होती. गणेश म्हणाला, "सर, मी हे पैसे परत देईन." सर हसले, "मला पैसे नकोत. तू मोठा झाल्यावर एखाद्या गरीब मुलाला मदत कर, तेच माझे पैसे." गणेश शहरात गेला. दिवसा कॉलेज आणि रात्री एका हॉटेलमध्ये वेटरचं काम. कधी कधी एवढा थकायचा की बस स्टॉपवरच झोप लागायची, पण त्याने हार मानली नाही. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार हातात आला. त्याने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. सर्वात आधी तो गावात गेला. आईच्या हातात पगार ठेवत म्हणाला, "आई, आजपासून तुझे हात फक्त माझ्या डोक्यावर, आशीर्वादासाठी राहील, मजुरीसाठी नाही." आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आली. काही वर्षांनी गणेशने स्वतःची कंपनी सुरू केली. सुरुवातीला खूप तोटा आला. लोक म्हणू लागले, "नोकरी सोडून मोठी चूक केली." पण तो पुन्हा उभा राहिला. रात्रंदिवस मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याची कंपनी यशस्वी झाली. काही वर्षातच तो करोडपती झाला. एक दिवस तो त्याच शाळेतून प्रमुख पाहुणा म्हणून गेला. त्याने स्टेजवरून खाली उतरून आपल्या जुन्या वर्गात प्रवेश केला. जिथे कधी त्याच्या फाटक्या बॅगवर हसणारी मुलं बसायची, तिथे आता नवीन पिढी शिकत होती. त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं, "मी गरीब होतो म्हणून हरलो नाही. मी स्वप्न पाहणं सोडलं असतं तर नक्की हरलो असतं." त्या दिवशी त्याने शाळेसाठी नवीन इमारत, ग्रंथालय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. कार्यक्रम संपल्यावर तो शांतपणे त्या वृद्ध शिक्षकांच्या घरी गेला. शिक्षक आता खूप म्हातारे झाले होते. गणेश त्याच्या पायाशी बसला आणि म्हणाला, "सर, तुम्ही दिलेली फी मी परत करायला आलो आहे." शिक्षक हसले. गणेशने त्याच्यासमोर पैशाची बॅग ठेवली नाही. त्याऐवजी तो म्हणाला, "आजपासून दरवर्षी 100 गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च माझी संख्या उचलेल." हेच तुमच्या मदतीचं खरं व्याज. शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी गणेशला समजलं, खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, ती आपल्या यशातून इतरांचं आयुष्य उजळवण्यात. गरिबी ही कायमची शिक्षा नसते. मेहनत, शिक्षण आणि चांगले संस्कार माणसाला उंचावर नेतात, पण त्या उंचावर पोहोचल्यानंतर आपल्या मुळांना विसरू नये. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.